दादा रामकृष्ण हरी. शेतकरी बंधूंनो, जे पाठीमागल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की पेप्टाइड युक्त अॅमिनो ज्याची किंमत होऊ शकत नाही असा पेप्टाइड युक्त अॅमिनो ऍसिड आपण आज बनवणार आहोत. मग बंधूंनो, हा अॅमिनो ऍसिड काय आहे, हा कुठून येतोय? आज मितीला आपल्या इथं इस्रायल मधनं 1,500-3,000 रुपये लिटर पर्यंत अॅमिनो ऍसिड लागलाय. मग हा 1,500-3,000 रुपयाचा अॅमिनो ऍसिड आपल्याला बनवायचा आहे, तर तो कसा बनवायचा, किती कॉस्टिंग आहे त्याचं? साहेब, पाठीमागला अॅमिनो ऍसिड आपला 46 रुपये लिटरनं बनलाय. हा अॅमिनो ऍसिड आपला 33 रुपये लिटरनं बनणार आहे. कारण काय? बरं, आता बरेच तत्ववेत्ते सांगतात अॅमिनो ऍसिडची गरज नाही झाडाला. आय अग्री, 100% अॅमिनो ऍसिडची गरज नाही. जसं माणसाचं शरीर 1007 प्रकारचे अॅमिनो ऍसिड बनवतो, माणसाला अॅमिनो ऍसिडची गरज आहे. जो माणूस नित्य नियमाने अॅमिनो ऍसिडचं सेवन करतो त्याच्या गुडघ्याच्या वाटीची चकती भरण्याचं काम केलं जातं. मग त्याच पद्धतीनं हा अॅमिनो ऍसिड झाडाला आपण अवेलेबल फॉर्म मधला दिला म्हणजे काय, तर दोन प्रकारचे अॅमिनो बनतात. एक स्मॉल चेन अॅमिनो ऍसिड आणि एक मिळतो लॉंग चेन अॅमिनो ऍसिड. जो आपला पहिला अॅमिनो आहे तो लॉंग चेन अॅमिनो ऍसिड आहे. आता आपण कोणता बनवतोय? स्मॉल चेन अॅमिनो ऍसिड बनवतोय. बंधूंनो, हा स्मॉल चेन अॅमिनो ऍसिड काय काम करणार आहे, कितपत काम करणार आहे? पहिल्या अॅमिनो ऍसिड पेक्षा भारतात नव्हे तर जगात सगळ्यात चांगल्या प्रकारचा हा अॅमिनो ऍसिड आपला बनणार आहे. मग हा अॅमिनो ऍसिड बनत असताना आपल्याला काय काय लागणार आहे? किंवा रेग्युलर सोयाबीन तर तेच लागणार आहे. आपण जे सोयाबीन बाउल्स घेतो, सोयाबीन लोकांचं म्हणजे आता आम्ही शाकाहारी आहे, तर आमच्या शाकाहारी लोकांसाठी मी ते अॅमिनो ऍसिड मिळण्याकरता, प्रोटीन्स मिळण्याकरता आम्ही तो सोयाबीनची भाजी करतो. जे आपण घरी भाजी बनवतो, कुठं कालवण म्हणतात, कुठं त्याला सब्जी म्हणतात, तो अॅमिनो ऍसिड घ्यायचा आहे. अॅमिनो ऍसिड साठी तो सोयाबीन घ्यायचा आहे. मग हा सोयाबीन 2 किलो घ्यायचा आहे. पहिल्यामध्ये सुद्धा 2 किलो घेतलेला आहे. 8 लिटर पाणी घ्यायचंय आणि त्याला कडक गरम करायचे, उकळी येऊ द्यायची नाही. आता उकळी आल्यानंतर काय प्रॉब्लेम आहे दादा? 100 डिग्री सेल्सिअस पाणी जर तापलं तर त्यातला आपला पेप्टाइड मरणार. मग आपलं पेप्टाइड ठेवायचं. अॅमिनो ऍसिड तर आहेच आहे. अॅमिनो ऍसिड आपण पहिलं जे बनवतोय 2 किलो सोयाबीन 1 किलो KOH ढवळतला, तो अॅमिनो ऍसिड चांगलाच आहे. पण त्याच्यापेक्षा भारी अॅमिनो ऍसिड बनवायचं असेल तर हा पेप्टाइड युक्त अॅमिनो फार जबरदस्त काम करतो. बंधूंनो, काय काम करणार? मग अॅमिनो ऍसिड झाड बनवतो, मग तुम्ही का द्यायला सांगताय नाना, असं तुमचा मला प्रश्न येणार. दादा, आता गंमत बघा, आपण झाडाला लागणारा अॅमिनो ऍसिड अगोदरच दिला, म्हणजे आता त्याला अॅमिनो ऍसिड बनवायची गरज आहे आणि आपण हा अॅमिनो ऍसिड त्याला दिला, तर झाड काय करणार? त्याची एनर्जी दुसरीकडे ऍक्ट करणार. म्हणजे काय? तो समजा तुमची फुलं धारणेमध्ये असेल तर प्रचंड प्रमाणात फुलं लागणार, कारण त्याने त्याची एनर्जी अॅमिनो ऍसिड बनवायला खर्च केली नाही. त्याची एनर्जी गेली कुठं? प्रजनन शक्तीच्या दरम्यान त्याला दिलं, मग तो फुलकळी वाढवणार. जर फळं लागत असतील तर सेटिंग करेल, झाडाला चमक आणेल. तुमच्या टॅमॅटो असेल, काकडी असेल, दोडका असेल, त्याला चमक आणेल. तुमच्या ऊसाला तर दादा, अरे काय बोलायचंच नाही, 4 टिपरी पडते. जर माझ्या मते, मी कोणाचंही बोलत नाही, माझ्या अनुषंगानं जर आमचा अॅमिनो ऍसिड तुम्ही 12 लिटरचं तुमच्या 1 एकर ऊसाला, 1 एकर काकडीला, 1 एकर दोडक्याला, विदिन कोणत्या क्रॉपला, आल्यासारख्या पिकाला जर सोडलं तर बंधूंनो, हा अॅमिनो ऍसिड 1 ट्रायलिशन खता एवढं काम करतो, असं माझं मत आहे. तुम्ही घ्यावं असं माझं मत नाही, पण 100% जो पण रिझल्ट येत नाही ना, आम्ही नाही तुम्हाला सांगणार दादा. मग हा अॅमिनो ऍसिड बनणार कसं आहे? 8 लिटर पाणी घ्यायचंय, 8 लिटर कडक गरम पाणी केल्यानंतर त्यामध्ये 2 किलो सोयाबीनचा आपल्याला चूर्ण टाकायचं, म्हणजे फाईन पावडर टाकायची, फाईन पेस्ट. तर हा फाईन पेस्ट टाकल्यानंतर त्याला हलवायचंय, त्याची गुठळी होऊ द्यायची नाही. कसं बनवणार मी तुम्हाला दाखवणारच आहे 2 मिनिटात. तुम्हाला शिकवतोय तर बोलून सुद्धा दाखवणार आहे आणि बनवून सुद्धा दाखवणार आहे. हा अॅमिनो ऍसिड आम्ही वापरल्यापासून आमच्या जमिनीमध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणात गांडुळाची संख्या वाढली. मग तुम्ही म्हणाल गांडूळ कसे येतात? आमच्याकडे तर गांडूळच नाही. बंधूंनो, आपल्या रानामध्ये, आपल्या मातीमध्ये, महाराष्ट्र सोडा संबंध हिंदुस्थानामध्ये हा पहिला गांडूळ होताच. गांडूळ हा आपला मित्र आहे. का मित्र आहे? तो जमीन नांगरत बसतो. जमीन नांगरतो म्हणजे काय करतो? तुमची माती खातो आणि माग विष्ठा सोडतो. आता ती सोडलेली विष्ठा म्हणजे खत. आपल्याला रानाचा उकिरंडा करायचा आहे. आमच्याकडे उकिरंडा म्हणते ती, जे आपण शेण वगैरे टाकतो की नाही, त्याला उकिरंडा म्हणतात. मग हा उकिरंडा बनवायचा असेल तर हा अॅमिनो ऍसिड गरजेचा आहे. किती काळ तुम्ही उकिरंड्यातलं शेण नेऊन टाकणार
आणि बंधूंनो आता शेण पण मिळत नाही हो, चांगलं मिळतंय का? मग हा मिळत नसणारा शेणाचा जो आपल्याला तुटवडा आहे, शेण टाकू नका असं माझं मत नाहीये, पण ज्यांना मिळत नाहीये त्यांना गरजच नाही. साहेब माझ्याकडे आता जवळजवळ आहे ना 6-6.25 हजार एकर आल्याची ट्रीटमेंट आहे. त्या सर्व आले उत्पादक शेतकऱ्यांनी जवळजवळ 1492 शेतकऱ्यांना मी टाकूच नको म्हंटल. सोळा अॅमिनो ऍसिड मी आहे. 60 गाडी आले नाही निघालं तर आमचा कान पकड, त्याच्यावरचे पैसे आमच्याकडे घे. भावा तू टाकू नको, भावा तू 30,000चा मोर खर्च करू नको, भावा तुझं आलं लागलं नाही पाहिजे, भावा तुला उत्पन्न घावलं पाहिजे. अहो दादा, पैसे तर नाही वाचवले, काय शिल्लक राहणार नाही हो. थोडक्यात काय माहितीये का, आता बघा तुम्ही मला व्यवस्थित बोलता माहितीये, पण मी गावठी भाषेत सांगतो तुम्हाला, वांग तरी शिल्लक राहते का वांग? आणि मग जर आपल्याला शिल्लकच राहणार नसेल, नुसतं मोठीपणासाठी माझं 5 एकर आलंय, माझं 1 एकर आलंय, माझं 4 गाडी आलंय, माझं 12 एकर ऊस आहे, आल्या का 12 एकर ऊस आहे की जातोय किती? जातोय तुझं 150, 200, 300 टन. काय मतलब नाही. ऊस सारख्या उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर आपल्याला हा अमिनो ऍसिड वाढवलं पाहिजे. मग गांडूळ कुठून येतात? तर बंधूंना ह्या गांडुळाची सुप्त अवस्थेमध्ये आपल्या रानामध्ये अंडी पडलेली आहेत. आता तुम्ही म्हणाल मग आता ते किती वर्षापूर्वी पडली, आम्ही रासायनिक खतं टाकून टाकून गांडूळ तर मारून टाकलाय, नामोनिशाण मिटवलंय, संपला गांडूळ. काय काय गावात तुम्हाला अख्ख्या गावात गांडूळ नाही बघायला मिळत, अख्ख्या गावात. मग हा गांडूळ येणार कुठनं? त्याची जी अंडी आहेत ही सुप्त अवस्थेत पडलेली आहेत, आणि ही सुप्त अवस्थेत पडलेली अंडी त्याला प्रतिकूल परिस्थिती तयार झाली की 100% नव्हे, 1010% आता गांडूळ तयार होतो. हा गांडूळ तुमचा मित्र आहे आणि तुमच्या रानाला ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याचं काम करणार आहे, सेंद्रिय कार्बन वाढवण्याचं काम करणार आहे. आणि हाच गांडूळ तुमचं उत्पन्न 1010% एवढ्या चांगल्या प्रमाणात वाढवणार आहे, तुम्ही इमेजिंग नाही करू शकत. आता गांडूळ वाढणार, अमिनो ऍसिड अवेलेबल फॉर्म मध्ये मिळणार, अवेलेबल फॉर्म मध्ये मिळाल्यानंतर झाडाची चकाकी आमाप येणार. मग करायचं काय बंधूंनो? आणि काय काय काम करणार आपला अमिनो ऍसिड? मातीला सुद्धा मजबूत करणार आहे, मातीला सुद्धा बलवान करणार आहे. पेप्टाइडयुक्त अमिनो ऍसिड वापरणं ही काळाची गरज आहे. गरजच नव्हे तर तुमचा खिसा भरायचा असेल तर बंधूंनो अमिनो ऍसिड वापरा. तुम्हाला काही माहिती लागली, केव्हा अडचण आली, आमचा नंबर दिलेला आहे. काही लोकांचं मत मी फोन नाही घेत. साहेब 700-800 हजार फोन येतात, समजून घ्या मी तुमच्या लहान भाऊ आहे. नाही फोन उचलला गेला तर व्हॉट्सअपला मेसेज टाका, 1001% तुम्हाला रिप्लाय रिटर्न भेटेल. आता बघा करण्याची प्रोसेस काय आहे. 8 लिटर पाणी घ्यायचं, कडक गरम करायचं, उकळी येऊ द्यायची नाहीये. त्याच्यामध्ये 2 किलो सोयाबीनचा फाईन पेस्ट टाकायची, आपल्याला फाईन पावडर टाकायची. फाईन पावडर टाकल्याच्या नंतर त्याला हलवायचं. 400 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोक्साईड घ्यायचं, केओएच. इथं आपल्याला केओएच किती लागणार आहे? पहिल्या अमिनो ऍसिड मध्ये आपल्याला लागलेला 1 किलो, आता लागणार आहे आपल्याला 400 ग्रॅम. मग हा 400 ग्रॅम अमिनो घ्यायचा, 1 लिटर पाण्यामध्ये त्याला विरघळवून घ्यायचा. आता विरघळल्याला आपला केओएच, जसं आपण बिर्याणी बनवताना, शिरा बनवताना, बेसन बनवताना वरून तेल टाकतो ना, आता तुम्ही शिरा बनवताना तूप टाकता, तसं असं त्याला वरून टाकून द्यायचा. आता हा अमिनो ऍसिड बनत असताना या पातेल्यातल्या मटेरियलला उकळी येऊ द्यायची नाही. पण उकळी आली तर काय होईल? 100 डिग्री सेल्सिअसला तापमान जाईल. खालनं सौम्य आग लावायचे, जो आपला टोप असणार आहे त्यावरती टोपात पाणी असेल, खालनं आग लागलेली असेल, सौम्य आग असेल खालनं, आणि वरनं त्याला तुम्ही दांडक्यान ढवळायचे. ज्या वेळेला ब्राउनिश कलर येईल, तांबडा कलर होईल, त्यातनं एक वेगळ्या प्रकारचा स्मेल येईल, त्यात बुडबुड यायला लागतील, त्यावेळेला आपला अमिनो ऍसिड तयार व्हायला लागला. मग काय तुम्ही म्हणाल सोयाबीन कसं काय त्यात विरघळलं? डिझॉल्व्ह झालं, विरघळलं पण नाही, डिझॉल्व्ह झालं, पूर्ण एक रूप होणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे मी आता. अरे साहेब असला अमिनो बनतो ना, तब्येत खुश होईल. म्हणजे काय, तर तुमच्या पिकाला जेवढा जास्तीत जास्त अमिनो ऍसिड द्याल तेवढं तुमचं पीक तुमच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने कामाला लागेल. थोडक्यात काय, आता बघा एखाद्या माणसाला पाणी आणायला सांगितलं, मग आता ते पाणी पहिलंच आणून ठेवलेलं आहे, मग तो कुठं लागल? दुसऱ्या कामात लागेल ना, काही ना काही काम होईल ना. मग अमिनो ऍसिड आपण दिलं की ते झाडाला मिळालं की झाड दुसऱ्या कामाला लागेल. मग कुठल्या कामाला लागेल? त्याला काय तुमच्या माझ्याकडे चहा प्यायला जायचंय का? त्याला तुमच्या माझ्याकडे काय नांगरायला जायचंय का? त्याला फक्त वाढायचंय, त्याला फक्त स्वतः डेव्हलप व्हायचंय, आणि स्वतःची डेव्हलपमेंट करण्याच्या अनुषंगाने झाड कामाला लागेल. प्रकृतीची गरज आहे अमिनो ऍसिड बनवणं. ज्या वेळेला त्याला ब्राउनिश कलर येईल त्यावेळेला तो टोप खाली उतरून घ्यायचा,
आणि त्याच्यामध्ये फक्त 50 ग्रॅम ट्रॅकझोन पावडर टाकायची. कोणती पावडर टाकायची? ट्रॅकझोन पावडर. ओनली 15 ग्रॅम. 50 रुपयाला मिळते बंधून. 160 रुपयाचं सोयाबीन 2 किलो. 120 रुपयाचा आपला केवायच पोटॅशियम हायड्रोक्साईड. आणि त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं किती? 50 ग्रॅम ट्रॅकझोन टाकायचा. हा ट्रॅकझोन टाकल्याच्या नंतर आपला अमिनो ऍसिड विदिन 30 मिनिट्स तयार. एवढ्या सुंदर प्रकारचा अमिनो ऍसिड बनतोय. तुम्ही हा अमिनो ऍसिड बनवा आणि हा बनवून वापरा. 1000 आणि 10% सगळ्यात चांगल्यात चांगला रिझल्ट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बंधूंनो, या आपण बघूया. आता चला बंधूंनो, आता आपण जे सांगितलं त्या पद्धतीने आता आपण टोप घेतलेला आहे. या टोपामध्ये आपण 16 लिटर पाणी घेतलेलं आहे. 16 लिटर इकडे पाणी घेतलेलं आहे. या बादलीमध्ये 2 लिटर पाणी घेतलेलं आहे. इकडे सोयाबीनची 4 किलो पावडर आहे. इथं आपलं पोटॅशियम हायड्रोक्साईड आहे केओएच 90%ला. हे आता आहे ट्रॅकझोन पावडर. आता आपल्याला काय करायचंय की हा सोयाबीनचा भुगा ह्या टोपात टाकायचा. पाणी गरम झालेलं आहे चांगल्या पद्धतीनं आणि ढवळा त्याला. त्याचे गुठळे होऊन द्यायचे नाही बंधूंनो. ती गुठळे आहे ना तोडून टाकायची. आणि पाणी गरम झाल्यामुळे ना गुठळे बऱ्यापैकी होतच नाही. आता हे सोयाबीनचं एवढं छान पद्धतीनं पीठ तयार झालंय की आपण पिठाच्या चक्कीतनं हे बनवून घेतलेलं आहे. ही आपण पहिली 2 किलो पावडर टाकली. आपण 20 लिटर साठी बनवतोय. मला 20 लिटरची गरज आहे. केळीला पण सोडायचंय, उसाला पण सोडायचं, शेवग्याला ड्रिंचिंग पण करायचं. हे टाकलं. त्याच्यानंतर ही 2 किलो पावडर टाकतो. आपण 20 लिटर साठी 16 लिटर पाणी घेतलंय आणि 4 किलो सोयाबीनचं पावडर घेतलेली. खालनं जळ चालूच ठेवायचा आहे. फक्त त्याला उकळी येऊन द्यायची नाही. आता बंधूंनो, सेपरेट जे 2 लिटर आपण पाणी घेतलेलं आहे आरोचं, ह्या पाण्यामध्ये आपण केवळ पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकतो. बघा इकडे दाखवा किती टाकलेलं आहे. 800 ग्रॅम. म्हणजे 10 लिटर साठी 300 ग्रॅम घ्यायचे आपल्याला. 10 लिटर साठी 400 ग्रॅम घ्यायचे. हे पूर्ण डिझॉल्ट करून घेऊया. भयंकर वाफ येते त्याची. जसं आपण तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं हे मिक्स करून घेऊयात. बघितलं का बंधूंनो, किती वेळात हायड्रोलिसिसची प्रोसेस चालू झाली. आपल्याला प्रोटीन्स हायड्रोलिसिस करायचे. जाळ घालणाऱ्या माणसाने सुद्धा ढिलं पडायचं नाही. बंधूंनो, मगाशी तुम्ही बघितलं एकदम आटरलं होतं. ह्याला उकळी येऊन द्यायची नाही. कंटिन्यू ह्याला फेटत राहायचंय. आता ह्याच्यातून येणारे काय वाफ वगैरे जास्त काही ही नाहीये. पण नाकाला बऱ्यापैकी सगळ्यांनी मास्क लावा. हाताला हँड ग्लोव्ज घाला. तुम्ही बघता आपल्या अमिनो ऍसिडचं स्ट्रक्चर, म्हणजे जे सोयाबीन पासून जे अमिनो आपण बनवतोय प्रत्येक स्ट्रक्चर मधनं प्रोटीन्स हायड्रोलिसिस व्हायला सुरुवात झालेली आहे. आज आपल्या इथं आपण अमिनो ऍसिड बनवत असताना डिझॉल्ट नाही झालं पाहिजे, प्रोटीन्स हायड्रोलिसिस झाली पाहिजे. आता हे हायड्रोलिसिस होण्याची प्रोसेस चालू आहे. याला चांगला तांबड्या कलरचा कलर येईल, याला बुडबुड येतील आणि एक वेगळ्या प्रकारचा स्मेल यायला लागला की आपण हा टोप उतरून खाली घेणार आहे. हा टोप उतरून खाली घेतल्यानंतर हे जे तुम्ही बघताय ट्रॅकझोन पावडर, ही 50 ग्रॅम ट्रॅकझोन पावडर यात टाकायची. खाली घेतल्यानंतर ह्याची टिकवण क्षमता वाढणार आहे. हा कमीत कमी वर्षभर आपला अमिनो ऍसिड चालणार आहे. हे कंटिन्यू ढवळत राहायचंय. आपल्या बरोबर मदतीसाठी दत्ता कोळपे अण्णा, ओमकार चव्हाण ट्रान्सपोर्टचं काम करतात. आणि आमचे व्हिडिओ बनवणारे साहिल दादा, ज्यांच्यामुळे तुम्ही आज सगळे व्हिडिओ बघताय, साहिल दादा कांबळे. हे सोनार किती उकाळले ह्याच्यामुळे. आता आपण उतरून घेतलेलं आहे. याला फेस आलाय, तांबडा कलर आलाय, वेगळ्या प्रकारचा वास यायला लागला. ह्याच्यातनं अमिनो ऍसिड तयार आहे. आता हा अमिनो ऍसिड जास्त काळ टिकण्याकरता, वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष टिकण्याकरता आपण यामध्ये ट्रॅकझोन पावडर टाकणार आहे. तरी सुद्धा बंधूंनो, 1,500-2 हजार रुपये लिटरचा अमिनो ऍसिड आपल्याला बनतोय किती रुपयामध्ये? 33 रुपयात. मग हे 6 महिने टिकलं तर तुम्हाला काय त्याच्याबद्दल शंका असू नये असं माझ्यामध्ये. 8 लिटर पाणी 10 लिटर साठी सांगतोय. 2 किलो सोयाबीनचा चुरा त्यात टाकला.
एका साईडला 1 लिटर पाणी घेतलं, 400 ग्रॅम पोटॅशियम हायड्रोक्साईड घेतलं, ते त्याच्यामध्ये टाकलं आणि टाकल्यानंतर याला कडक उकळी न येऊ देता त्याला आपण गरम केलं. गरम केल्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला 50 ग्रॅम ही ट्रॅक्झोनची पावडर आहे, ही आपल्याला त्यामध्ये 50 ग्रॅम टाकायची. 50 ग्रॅम ट्रॅक्झोनची पावडर टाकलेली आपण त्यामध्ये आपला अमिनो ऍसिड तयार झालेला आहे. फेस गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो, 1-2 मिनिटं थांबा फक्त. बंधूंनो, आपलं 1,500 ते 2,000 रुपये लिटरचा अमिनो ऍसिड तयार. इस्रायल वरून आलेला पेप्टाइडयुक्त अमिनो. स्ट्रेंथ बघा किती छान झाले. असं तयार व्हायला पाहिजे, असं हायड्रोलिसिस व्हायला पाहिजे. बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या शेतकऱ्यांना पाठवा. जेवढे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचल तेवढं महाराष्ट्राचं भलं होणार आहे आणि सगळ्यांचं चांगलं होणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी बंधूंनो.